तुम्ही कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही असं तुम्हाला वाटतं का? कधी पैशाची कमतरता तुम्हाला अस्वस्थ करते का? मग लक्षात ठेवा, पैसा हा केवळ बाहेरून येत नाही, तो आपल्या मनातून जन्मतो. जोसेफ मर्फी या पुस्तकात सांगतात की पैसा आकर्षित करणं म्हणजे जादू नव्हे, तर विज्ञान आहे, मनाच्या शक्तीचं विज्ञान. चला तर मग जाणून घेऊया हाऊ टू अट्रॅक्ट मनी या पुस्तकाचा अध्यायनिहाय गहन सारांश. चॅप्टर 1, पैसा म्हणजे काय? मित्रांनो, जेव्हा आपण पैशाबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात नोटा, नाणी किंवा बँक खात्यातील आकडे. पण जोसेफ मर्फी सांगतात की पैसा हा फक्त कागद किंवा धातू नसून तो एक ऊर्जा प्रवाह आहे. जसा सूर्य आपल्याला प्रकाश देतो किंवा नदी वाहते, तसाच पैसा हाही जगात प्रवाहित होतो. प्रश्न एवढाच आहे की आपण त्या प्रवाहाशी जोडलेले आहोत की नाही. लेखक सांगतात की आपलं मन म्हणजे चुंबक आहे. जर आपण पैशाबद्दल नकारात्मक विचार ठेवले, म्हणजे पैसा वाईट आहे, पैसा मिळणं कठीण आहे, मी कधीच श्रीमंत होणार नाही, तर हे विचारच पैशाला आपल्यापासून दूर करतात. उलट जर आपण पैशाला माझा मित्र आहे, तो सहजपणे माझ्याकडे येतो असं मानलं, तर अवचेतन मन त्या विचाराला खरं करण्यासाठी परिस्थिती निर्माण करतं. जोसेफ मर्फी यांचं म्हणणं आहे की पैसा देवाची देणगी आहे आणि देवाच्या कोणत्याही देणगीबद्दल अपराधी भावना वाटण्याचं कारण नाही. अनेक लोक मनात पैशाबद्दल अपराधी भावना ठेवतात. खूप पैसा कमवणं म्हणजे लोभ, श्रीमंती म्हणजे पाप, अशा विचारांनी ते स्वतःला गरीब ठेवतात. मुख्य संदेश: पैसा तुमचा शत्रू नाही, तो तुमच्यासाठी एक साधन आहे. त्याला योग्य दृष्टिकोनातून बघा. पैशाला नकारू नका, तर त्याचा स्वागत करा. तो तुमच्या जीवनात प्रेम, आनंद आणि स्वातंत्र्य आणण्यासाठी आहे. चॅप्टर 2, अवचेतन मनाची शक्ती. जोसेफ मर्फी यांच्या मते पैसा आकर्षित करण्यासाठी सर्वात मोठी भूमिका निभावते आपलं अवचेतन मन. आपलं चेतन मन म्हणजे आपण जे विचार करतो, निर्णय घेतो ते. पण खरी ताकद आपल्या अवचेतनात आहे, जे आपल्या विश्वास, भावना आणि सवयींचं मूळ आहे. अवचेतन मनाला तुम्ही जे काही सतत सांगतात तेच खरं मानतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही सतत म्हणत बसलात की माझ्याकडे पैसा नाही, मी गरीबच राहणार, तर तुमचं अवचेतन मन ते सत्य मानतं आणि तुमच्या जीवनात अशाच परिस्थिती निर्माण करतं. पण उलटं करून बघा. रोज सकारात्मक वाक्य बोला. मी समृद्ध आहे, पैसा माझ्याकडे सहजपणे येतो, मी विश्वाच्या संपत्तीशी जोडलेलो आहे. काही दिवसात तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागेल. मर्फी सांगतात की अवचेतन मनाशी संवाद साधण्यासाठी ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन हे 2 उपाय अतिशय प्रभावी आहेत. ॲफर्मेशन्स म्हणजे रोज सकारात्मक वाक्य मनापासून बोलणे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे स्वतःला आधीच पैशाने संपन्न झालेलं पाहणे. उदाहरण, जर एखादा माणूस रोज कल्पना करतो की तो कर्जमुक्त आहे, त्याच्या हातात पैसा आहे आणि त्याचं जीवन शांत आहे, तर अवचेतन त्याची योजना तयार करतं आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात त्या गोष्टी वास्तवात उतरायला लागतात. मुख्य संदेश: तुमच्या अवचेतनात तुम्ही जे बीज पेराल ते वास्तवात उगवणारच. म्हणून पैशाबद्दल नेहमी सकारात्मक विचार पेरा. जर अवचेतन योग्य संदेशाने प्रोग्राम केलं, तर पैसा तुमच्या आयुष्यात प्रवाहासारखा येईल. अध्याय 3, विश्वास आणि श्रद्धा. जोसेफ मर्फी सांगतात की पैसा आकर्षित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं गुपित म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. पैशाबद्दल सकारात्मक विचार करणं, व्हिज्युअलायझेशन करणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे तुमचा अंतर्गत विश्वास. जर तुम्हाला मनापासून खात्री असेल की पैसा सहज मिळू शकतो, तर विश्व त्या खात्रीनुसार संधी आणि मार्ग उघडतं. पण जर आतूनच शंका असेल की हे माझ्यामुळे होणार नाही, मी पैशासाठी पात्र नाही, तर कितीही प्रयत्न केले तरी पैसा तुमच्यापासून दूर राहतो. मर्फी सांगतात की श्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक गोष्ट नाही, ती म्हणजे मनाची पूर्ण तयारी. श्रद्धाच एक मॅग्नेट आहे जे विश्वातील संपत्ती तुमच्याकडे खेचते. बायबलमधील ओळ मर्फी वारंवार सांगतात, ॲज यू बिलीव्ह सो इट शॅल बी डन अनटू यू. म्हणजे तुम्ही जसा विश्वास ठेवता तसं तुमचं वास्तव तयार होतं. उदाहरण, एखादा माणूस ठाम विश्वासाने म्हणतो की मी माझ्या व्यवसायातून यशस्वी होणार आणि दररोज त्या विचाराला मनात रुजवतो. त्याचं अवचेतन त्याच्यासाठी योग्य संधी, योग्य लोक आणि योग्य वेळ आणतं. मुख्य संदेश आहे, विश्वास ठेवा की पैसा तुमच्या जीवनात यायलाच हवा. शंका हा सगळ्यात मोठा अडथळा आहे.
श्रद्धा तुमच्या विचारांना ताकद देते आणि त्या श्रद्धेतूनच पैसा आकर्षित होतो. बोनस बिंदू आहेत. तुमचे विचार नियंत्रित करा आणि सकारात्मक ठेवा. तुमच्या जीवनात संपन्नता आणि विश्वास आकर्षित होईल. अध्याय 4. पैसा आणि अध्यात्म. जोझफ मर्फीचं मत आहे की पैसा आणि अध्यात्म हे दोन विरोधी टोकं नाहीत, उलट ते एकमेकांचे साथीदार आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की पैसा म्हणजे लोभ आणि जो माणूस श्रीमंत आहे तो आध्यात्मिक असूच शकत नाही, पण हे मोठा गैरसमज आहे. जोझफ मर्फी सांगतात की देवाने या विश्वात सर्वत्र समृद्धी निर्माण केली आहे. झाडे फळांनी भरलेली असतात, समुद्रात अनंत जलसंपत्ती आहे, आकाशात तारे असंख्य आहेत. म्हणजेच संपन्नता हीच निसर्गाची भाषा आहे. मग पैसा जो समृद्धीचा प्रतीक आहे तो वाईट कसा असू शकतो? पैसा म्हणजे स्वातंत्र्य. पैशामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता, शिक्षण देऊ शकता, गरजूंना मदत करू शकता, दान धर्म करू शकता. खरं तर पैसा हा अध्यात्माला जगण्याची ताकद देतो. उदाहरण, एखादा श्रीमंत दानशूर आपली संपत्ती वापरून शाळा, रुग्णालय, अनाथाश्रम उभारतो. त्याच्या पैशामुळे हजारो लोकांचं जीवन सुधारतं. हा पैसा वाईट आहे का? नाही, हा पैसा म्हणजेच देवाची देणगी आहे. मर्फी सांगतात की पैसा टाळायचा, त्याला वाईट मानायचं किंवा त्याच्याबद्दल अपराधी भावना ठेवायची गरज नाही. उलट पैशाला देवाच्या देणगीप्रमाणे स्वीकारा आणि त्याचा योग्य उपयोग करा. आध्यात्मिक माणूस संपन्न असू शकतो आणि संपन्न माणूस आध्यात्मिक असू शकतो. चॅप्टर 5. समृद्धीची मानसिकता. जोसेफ मर्फी सांगतात की पैसा आकर्षित करण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे प्रॉस्पेरिटी माइंडसेट तयार करणं. तुमचं मन जसं विचार करतं तसंच विश्व तुम्हाला परत देतं. जर तुम्ही सतत माझ्याकडे कमी आहे, मी गरीब आहे असं म्हणाल तर तीच परिस्थिती तुमच्या जीवनात कायम राहील. पण जर तुम्ही स्वतःला नेहमी समृद्ध, संपन्न म्हणून पाहिलत तर विश्व तुमच्या त्या भावनेशी जुळवाजुळव करून घेईल. मर्फी कृतज्ञतेचं महत्त्व अधोरेखित करतात. रोज सकाळी तुम्ही जे आहे त्याबद्दल मनापासून आभार माना. तुमचं घर, नोकरी, कुटुंब, थोडासा असलेला पैसा. कृतज्ञता ही सकारात्मक ऊर्जा आहे आणि ती अधिकाधिक समृद्धी तुमच्याकडे खेचते. त्याचबरोबर देण्याची वृत्ती ठेवा. जे द्याल ते वाढून परत येईल हा विश्वाचा नियम आहे. तुम्ही इतरांना मदत केलीत, तुमचं ज्ञान, वेळ किंवा पैसा शेअर केलात तर विश्व त्याचा दुप्पट परत करतं. उदाहरण, एखादा व्यक्ती रोज थोडा पैसा गरिबांना देतो. काही काळानंतर त्याला जाणवतं की त्याच्या व्यवसायात अचानक नवीन ग्राहक मिळायला लागले आहेत, कारण त्याने संपत्तीचा प्रवाह चालू ठेवला आणि विश्वाने त्याला परत दिलं. मर्फी सांगतात, गरिबीवर लक्ष केंद्रित करू नका, कारण ज्या गोष्टींवर तुम्ही लक्ष देता त्या वाढतात. जर सतत कमी आहे यावर विचार करत बसलात तर कमीपणाच वाढेल. त्याऐवजी समृद्धीचं चित्र डोळ्यासमोर ठेवा. मुख्य संदेश: समृद्धी आकर्षित करण्यासाठी मनाचा दृष्टिकोन बदला. कृतज्ञ रहा, उदार बना आणि नेहमी भरभराटीवर लक्ष केंद्रित करा. समृद्ध विचारच समृद्ध वास्तव निर्माण करतात. चॅप्टर 6. भीतीवर मात करा. जोसेफ मर्फी सांगतात की पैशाबद्दल लोकांच्या मनातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे भीती. जर मी व्यवसायात अपयशी ठरलो तर, जर माझा पैसा संपला तर, लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, अशा शंका आणि भीती लोकांना कृती करण्यापासून रोखतात. परिणामी त्यांचं अवचेतन हेच नकारात्मक विचार सत्य मानतं आणि जीवनात त्या परिस्थिती निर्माण होतात. मर्फी म्हणतात, भीती ही केवळ मनाची कल्पना आहे, वास्तव नाही. तुम्ही ज्याची भीती बाळगता त्याचं आकर्षण तुम्ही स्वतःच्या आयुष्यात करता. जर सतत पैशाच्या कमतरतेची भीती वाटत असेल तर तुमच्या जीवनात खरी कमतरता निर्माण होते. भीतीवर मात करण्यासाठी लेखक सुचवतात काही तंत्रे. रोज स्वतःला सकारात्मक वाक्य सांगा. पैसा माझा मित्र आहे, तो माझ्याकडे सहजपणे येतो. ध्यान आणि श्वसनाचा वापर करून मन शांत ठेवा. पैशाबद्दलचा नकारात्मक आठवणी किंवा अनुभव बाजूला ठेवा आणि नवीन विश्वास रुजवा. उदाहरण, एक व्यक्ती व्यवसाय सुरू करायचा ठरवतो पण अपयश येईल या भीतीमुळे तो सुरुवातच करत नाही. दुसरीकडे दुसरा व्यक्ती धैर्याने पाऊल टाकतो आणि जरी पहिल्यांदा तोडगा निघाला नाही तरी पुढच्या प्रयत्नात यश मिळवतो. फरक फक्त भीतीवर मात करण्यामध्ये आहे. मुख्य संदेश: भीती तुमच्या समृद्धीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. तिला दूर करा आणि धैर्याने कृती करा. पैसा धैर्यवानांना आणि सकारात्मक विचार करणाऱ्यांना नेहमी साथ देतो.
चॅप्टर 7 कल्पनाशक्तीची ताकद. जोसेफ मर्फी सांगतात की पैसा आकर्षित करण्यासाठी कल्पनाशक्ती ही सर्वात प्रभावी शस्त्र आहे. मनात जी प्रतिमा तुम्ही सतत निर्माण करता तीच वास्तवात घडते. कारण अवचेतन मनाला वास्तव आणि कल्पना यातील फरक कळत नाही. जर तुम्ही स्वतःला नेहमी कर्जात, अपयशी किंवा गरीब म्हणून कल्पना केली तर तुमचं अवचेतन मन त्याला खरं मानतं आणि त्याच प्रकारच्या परिस्थिती तयार करतं. पण जर तुम्ही स्वतःला श्रीमंत, यशस्वी, मुक्त म्हणून चित्रित केलं तर अवचेतन मन त्या प्रतिमेला वास्तवात उतरवण्यासाठी मार्ग शोधायला सुरुवात करतं. जोसेफ मर्फी म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वीचा काळ हा कल्पनाशक्तीसाठी सर्वात शक्तिशाली असतो. कारण त्यावेळी अवचेतन मन सर्वात जास्त ग्रहणशील असतं. म्हणून झोपण्यापूर्वी स्वतःला इच्छित जीवन जगताना पहा. तुमच्या बँक खात्यात भरपूर पैसा, आरामशीर घर, समाधानी कुटुंब आणि आर्थिक स्वातंत्र्य यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी करा. उदाहरण, एका व्यक्तीने रोज स्वतःला मोठ्या ऑफिसमध्ये लोकांना मार्गदर्शन करताना आणि यशस्वी व्यवसाय चालवत असल्याची प्रतिमा मनात उभी केली. काही महिन्यात त्याला नेमकं तसंच संधी मिळाल्या, कारण अवचेतन मनाने त्याचं भविष्य त्या कल्पनेप्रमाणे घडवलं. जोसेफ मर्फी स्पष्ट सांगतात की फक्त कल्पना पुरेशी नाही, पण ती तुमच्या विश्वासाला आणि कृतीला दिशा देते. जसं चित्र मनात असेल तसंच वास्तव घडतं. मुख्य संदेश: कल्पनाशक्ती म्हणजे वास्तव घडवण्याचं पहिलं पाऊल आहे. श्रीमंतीची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवा, ती प्रतिमा मनापासून अनुभवा आणि विश्व तुमच्यासाठी त्या प्रतिमेला सत्यात उतरवेल. चॅप्टर 8 आत्मविश्वास आणि कृती. जोसेफ मर्फी सांगतात की पैसा आकर्षित करण्यासाठी केवळ विचार, श्रद्धा आणि कल्पनाशक्ती पुरेसं नाही, तर आत्मविश्वास आणि कृती हे 2 घटक तितकेच आवश्यक आहेत. अनेक लोक पैशाबद्दल स्वप्न पाहतात, मनात सुंदर प्रतिमा उभ्या करतात, पण प्रत्यक्षात कृती करत नाहीत. योग्य वेळ आले की सुरुवात करेन असं ते म्हणत राहतात आणि ती योग्य वेळ कधीच येत नाही. जोसेफ मर्फी सांगतात की कृतीच या तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणणारी किल्ली आहे. आत्मविश्वास म्हणजे काय? तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर आणि विश्वावर असलेला विश्वास. मी करू शकतो, मी यशस्वी होणारच, अशी ठाम श्रद्धा. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं. उदाहरण, एका व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा होता. त्याने खूप योजना आखल्या, पण भीतीमुळे सुरुवात नाही केली. दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीने छोट्या पावलांनी कृती सुरू केली. काही चुका झाल्या, अडथळे आले, पण आत्मविश्वास आणि चिकाटीमुळे तो यशस्वी झाला. इथे फरक फक्त कृतीचा आणि आत्मविश्वासाचा आहे. जोसेफ मर्फी स्पष्ट सांगतात की आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःला सतत सकारात्मक वाक्य सांगा. मी योग्य आहे, पैसा माझ्याकडे येत आहे, मी यशस्वी होणारच. मुख्य संदेश: पैसा आकर्षित करण्यासाठी कल्पना करा, विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर धैर्याने कृती करा. आत्मविश्वास तुमचा मनोबल वाढवतो आणि कृतीचं रूपांतर यशात होतं. चॅप्टर 9 संपत्तीचा प्रवाह. जोसेफ मर्फी सांगतात की पैसा ही एखादी स्थिर वस्तू नाही, तर ऊर्जा आहे, आणि ही ऊर्जा प्रवाहित राहिली तरच तुमच्या जीवनात समृद्धी टिकून राहते. जर तुम्ही पैसाला घट्ट पकडून ठेवलं, त्याचा वापर केला नाही किंवा इतरांशी वाटला नाही, तर तो प्रवाह थांबतो आणि आयुष्यात अडथळे निर्माण होतात. मर्फी यावर जोर देतात की पैसा म्हणजे प्रवाह आहे, त्याला वाहू द्या. तुम्ही जितका मुक्तपणे पैसा वापरता, गुंतवणूक करता, देणगी देता, तितका तो प्रवाह दुप्पट परत तुमच्याकडे येतो. उदाहरण, एखादी व्यक्ती पैसा कमावते पण त्याला वापरायला किंवा वाटायला घाबरते. ती नेहमी जोर उद्या काही झालं तर या भीतीत राहते. त्यामुळे पैसा असूनही तो कधीच त्याचा खरा आनंद घेत नाही. दुसरीकडे दुसरी व्यक्ती योग्य गुंतवणूक करते, इतरांना मदत करते आणि पैसाला सतत फिरतीत ठेवते. थोड्याच काळात तिच्याकडे अधिकाधिक संधी आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात. मर्फी सांगतात की दानधर्म, सेवाभाव आणि कृतज्ञता हे संपत्तीचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. पण लक्षात ठेवा, हे सर्व नेहमी आनंदाने करा. मी दिलं म्हणून परत येईल या अपेक्षेने नाही. कारण जेव्हा आपण आनंदाने देतो तेव्हा विश्व आपल्याला अनपेक्षित मार्गाने परत देतं. मुख्य संदेश: संपत्तीला वाहू द्या, पैशाचा योग्य उपयोग करा, वाटा, गुंतवा आणि त्याचा आनंद घ्या. जितका पैसा प्रवाहित राहील तितकी समृद्धी तुमच्या आयुष्यात दुप्पट वेगाने परत येईल. चॅप्टर 10 निष्कर्ष आणि अंतिम संदेश.
जोसेफ मर्फी या पुस्तकाच्या शेवटी सांगतात की पैसा आकर्षित करण्याचं रहस्य बाहेर कुठे नाही तर तुमच्या मनातच आहे. पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा नाणी नाहीत, तर तो ऊर्जा, विश्वास आणि विचारांचा परिणाम आहे. जोसेफ मर्फी यांनी संपूर्ण पुस्तकभर सांगितलेले तत्त्व एकत्रित केल्यास काही स्पष्ट गोष्टी समोर येतात. विश्वास, तुम्ही स्वतःला जसं पाहता तसंच विश्व तुमचं वास्तव घडवतं. सकारात्मक विचार, पैशाबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आनंदाची भावना ठेवा. कल्पनाशक्ती, तुमचं इच्छित जीवन डोळ्यासमोर ठेवा आणि त्या प्रतिमेत स्वतःला जगा. भीतीवर मात, पैशाच्या कमतरतेची भीती तुमच्या समृद्धीला अडथळा आणते. कृती, विचार आणि विश्वासाबरोबर धैर्याने पाऊल उचला. प्रवाह, पैसा वापरा, गुंतवा आणि वाटा. जितका प्रवाह जास्त तितकी समृद्धी वाढते. उदाहरण, मर्फी म्हणतात की जर तुम्ही दररोज आपल्या मनात ही भावना ठेवलीत की पैसा माझ्याकडे सहज आणि नैसर्गिकरित्या येतो, मी त्याचा आनंद घेतो आणि इतरांशी वाटतो, तर काही काळातच तुमचं जीवन आर्थिक दृष्टीनं बदलायला सुरुवात होतं. शेवटचा आणि मोठा संदेश म्हणजे पैसा तुमचा शत्रू नाही तर तुमचा मित्र आहे. त्याच्यावर प्रेम करा, त्याचा आदर करा आणि तो नक्कीच तुमच्याकडे ओढला जाईल. मित्रांनो, जोसेफ मर्फी यांचा हाऊ टू अट्रॅक्ट मनी हे पुस्तक आपल्याला शिकवतं की खरी समृद्धी बाहेर नाही तर आपल्या विचारांमध्ये आहे. तुमचे मन बदला, विश्वास बदला आणि पैसा तुमच्या जीवनात नैसर्गिकरित्या येईल. जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर बुक बोली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या एका नव्या समरीसोबत.